नमस्कार मित्रांनो, HMT क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण खटकंती सह्याद्री गिर्यारोहक सामाजिक संस्था ठाणे ओळा या आमच्या टीमबरोबर बिंडी शिखर, गौलदेव दर्शन, कारपादेवी दर्शन, त्याचबरोबर रानमेवा असे बरेच काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया. प्रत्येक नाव सांगा पुढे. चला थांबा स्लो. चल एक एक सांग. नाव सांग. नाव बोल. परी. परी. ग्रीता. पूर्ण नाव. यश ठाकूर, किरण कोली, सचिन विचारे, रवीश ठाकूर, जनार्दन ठाकूर, चौधरी, योगेश चौधरी, कैलाश पाटील, हरेश्वर ठाकूर. ए नाव सांग. श्रवण शिंदे. हा थांब ना, सांगता आले. नयन तुरे, कासारवडवली, भंडाली. लेट आला त्याच्याबद्दल मला काही बोलायचं आहे का? ना आता बोलायची काही इच्छा नाही. आम्ही आता थोडं 1 तासाने लेट झालो तर आम्ही लगेच याला कारणीभूत नाही. नाही हा आमचा गाईड आलाय नयन तुरे, नाही का? चला 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 या नयनच्या बरोबर या. हो. चला या लवकर. मागचा माणूस पुढे गेला. हा सर, मागचा माणूस पुढे गेला. येणार आहे ऊन म्हणजे आपण थोडस लवकर निघाला पाहिजे. माझ्या कॅमेरा. सर काय झालं? आम्ही गौल देवाला जायला सुरुवात केलेली आहे. पहिला आम्ही आता जाणार आहोत काजूच्या मालन, त्याच्यानंतर बिंडीवर, त्याच्यानंतर गौलदेव आणि मग रिटर्नचा टॅक्स. मागे येऊन पुढे का रे? हा असा कसा? आम्ही तुला थांबलो मग तुम्ही येऊन थांबायचं आहे ना मागच्या ना. आता आपल्याला पाहायला मिळतात ओक्षीचे झाडे व फुले. हे आहे कोऱ्यासलेचे झाड व फूल. लगेचच आम्हाला पापड तयार करण्यासाठी जी टेटवाची साल लागते ते झाड पाहायला मिळाले. पापडांचे लागला का? एक एवढ्यांचे झाड, एक एवढ्यांच्या झाडांचे या नाही दिसतात. सर कसं वाटला? कसं वाटलं? सुरुवात कशी आहे? चांगले पाणी बिणी लागलं बघा. चला घ्या, पियायचं असेल तोंड वगैरे तो. पाणी नाही सर, काठी तोडत होते. उंबर हे येस कर. काजवा आली नाही? काजवा पण आणते बा. हे काजवा आली नाही. लॉकडाऊनमध्ये आमची टीम या ठिकाणी आली होती तेव्हा या जांभळीच्या झाडाचा कलम लावला होता. तो आत्ता झाड पहा किती मोठा झाला आहे. याला साक्षीदार कोण कोण? या झाडाला परी, रवी, तू, नयन. आणखीन याच्यात कोण कोण आहे? नयन नव्हता? चला या या फोटो काढूया तिथं एक. ए चला 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 असते असते. चला 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 चला. श्रवण चला, पवन चला, परी चला. हा बरोबर आदिवासी हा भिंडी भिंडी भिंडी. आता आम्ही दामालात येऊन पोचलो आहे, जेथे सर्वात जास्त काजूची झाडं आहेत. त्या काजवांची आता आम्ही मजा घेणार आहोत. हा हटवण्याचं झाड आहे, पण अजून हटवणं आली नाही. मला वाटतं ती मे महिन्यापर्यंत जातील असं वाटतंय. काय फुलं वगैरे आलेत का? नाही, फुलं पण नाही दिसत. फुलं पण दिसत नाही. मला वाटतं लेट बहर आहे यावेळेला. काजूंचा बहर म्हणजे वर आहेत पण आपल्याला ते दिसत नाही. हा म्हणजे आतमध्ये आहेत ते दिसत नाही. हा बघा, आम्हाला आता एक झाडावर एकदम फ्रेश पडलेला काजू मिळाला. एक मिनिट. हा आता घे. आता आम्ही जस्ट काजूच्या शोधात आलो तर या झाडाखाली एक एकदम फ्रेश आजच झाडावरून पडलेला काजू आम्हाला सापडला. म्हणजे काजू आहेत पण ते गचाटीत दिसत नाही आता. हा आता आमची पूर्ण टीम काजू आणि काजूच्या बिया गोळा करण्यात मग्न झाली आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. आमची पूर्ण टीम
आता आपल्याला पाहायला मिळत आहे तोरणाचं झाड. थोडं लवकर आलं. हो आले ना पण काकडांची झाड हो ती बघ वरती ती बघ ती सफेद सफेद झाडं आहे याच्यात पाण्यात टाकतात आणि ती खातात मस्तपैकी खार. आता आम्ही आमच्या जोडीला आर्टिस्ट पण आणलेत ना, कलाकार पण आणलेत. हा चित्र काढणारे काय काय काढतात? काय काढलं? तो फोटो काढून तुमच्या मेजमिकला पाठवा. सांगा तुम्ही शिकवलेला. बिंडीकडे जाणारा मार्ग. किती आणले तरी? अशा प्रकारे थोडी विश्रांती केल्यानंतर पुन्हा बिंडीकडे जाणाऱ्या मार्गाकडे चढायला सर्वांनी सुरुवात केली. हे आहे पल्साचं झाड ना, 3 पण आहे. हा हा त्याच्यातून फुलपाखरू निघतो बाहेर. गेलेत ते वाटतं, निघून गेले. आता आपण पाहू शकतो आलवाचे झाड. हे आलवाचे झाड आहे. याला आलवे आले आहेत पण ती कच्ची आहे. वरची आपल्याला दिसणार नाही पण आता आपल्याला कच्ची करवंद पाहायला मिळत आहेत. हा ओक्षीचा धरणार आहे. हो ओक्षीच आहे. आम्ही आता बिंडीवर पोचलो आहोत. बिंडीचा हा झेंडा आहे. पुढं मोठा फडकतो तो पण दिसतो. ह्या बिंडीवरनं सर्व दिसणारा नजारा, झाडे, घरं, शेतं, लांबच्या लांब बिल्डिंगी बघूया. आता आम्ही बिंडीवर पोचून विश्रांती करत आहोत. बघा हा बोल ना. जो कचरा आहे ना तो परत बॅगेत टाकून घरी घेऊन जायचा, इथं काहीच ठेवायचा नाही. अरे तू अनुभव सांगत होता, ते कचऱ्याचा काय सांगतो आम्हाला? अनुभव तर सांग. सांगतो अनुभव. 2019ला जो लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊनच्या 1 दिवस आधी मी फर्स्ट नाही सेकंड टाइम असेल माझी. फर्स्ट टाइम तर मला लक्षातच नाही कसा आलेलो मी, पण एकदम त्रास झाला होता. पण सेकंड टाइम तेव्हा मी आलो होतो. तर तेव्हा मी शूट साठी आलो होतो खास, पूर्ण किट वगैरे घेऊन, गिम्बल वगैरे 2 कॅमेरा लावून एकाच ना. तेव्हा पण मी असाच जाडा एकदम हेल्दी होतो. तर मला तेव्हा पण चढायला काय वाटतं? तेव्हा होतं तेव्हा तेवढाच झाड आहेस का कमी झाले? नाही, तेव्हा थोडा कमी होतो, आता जरा जास्त झालोय. तर आम्ही जेव्हा शूट साठी आलो तेव्हा स्टार्टिंग आम्ही सेम तशी आपण आता ज्या काजवांच्या वाडीमधून आलो, ती काजवांची वाडी न घेता आम्ही गौलदेव पानखंड्यांचा टकडड्याचा जो एंट्री पॉइंट होता त्या वेने आलो होतो. म्हणजे तेव्हा रस्ता होता चांगल्यापैकी थोडक्यात. आणि आताचा अनुभव सांग. नाही जाऊ दे, तो पहिला सांगतो. तर आम्ही सगळी जण घेऊन वरती चढलो, इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर आम्हाला समजला का आम्हाला शूट करायचं. आम्ही शूट वगैरे स्टार्ट केला, इथं केला. खाली कारपा देवी म्हणून आहे तिथं पण शूट केला. आणि तो शूट केल्यानंतर जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा मला समजला माझा जो मेन ऍक्टर आहे त्याची पॅन्टची चैनच उघडी होती. तो शूट अजून माझ्या जवळ आहे ना, अजून तर तिथंच आहे, कम्प्युटर मध्ये आहे माझ्या. पूर्ण प्रॉपर शूट केलेला आहे, पण तो मी टाकू नाही शकत कारण की त्याची पॅन्टची चैन. आता तुझं या व्हिडिओ मध्ये सांगितलं क्लिअर आहे. त्याला पण माहित आहे, सर्वांना माहित आहे. म्हणजे आम्ही जवळपास तोच टाइम 6 वाजता आणि रात्री 7:30ला पोचलो होतो. पूर्ण 1.5 तास इथं शूट केला होता. खाली जाऊन कारपा देवीची 1-1.5 तास केला होता. गौल्या देवावर गेलो होतो अर्ध्या तासासाठी. आणि अशा प्रकारे तो पहिला झाला. त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये जवळपास 8 ते 9 फेऱ्या झालेल्या आहेत. आता इथं तुम्ही जेव्हा वरतून आले तेव्हा या साईडला एक थोडा पुढे गेलो ना, एक बिल आहे वाघाचा बिल. पुढे तसाच गौलदेववर जाताना म्हणजे आपण चढलो त्या साईडला, चढलो साईड दाखवलं नाही आम्हाला कारण ते पुढे होतं. दुसरा इथं अजून एक बघण्यासारखं खाली, आता तुम्ही बिंडीवरून डायरेक्ट गौलदेवावर जाणार, तिथं जाताना गौलदेवावरून जेव्हा उतरतो तेव्हा एका साईडला एक बिल आहे. आणि तिथं खरामध्ये वाघ आधी असायचे. वाघ म्हणजे जे पट्टेवाले वाघ होते ते पट्टेवाले वाघ एक्झॅक्ट मध्ये इथं असायचे. आता नाही आहेत ते इथं. ठीक आहे, आताचा अनुभव सांगा ना. आताचा काय त्याला नाव काय? दाममालातून आम्ही काजू घर आणलेत. तर आता भेंडीवर पोहोचलेलो आणि त्याचा स्वाद घेतो. हा काजू घरात काजू घराचा आस्वाद घेतो. दाखवा ना. त्याच्या बिया पण आणलेत आम्ही, दाखवतो. आम्ही बिया घेऊन आलोय आणि त्या बिया आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. ह्या काजूच्या बिया
ह्या घेऊन आम्ही गौलदेव जवळ जाणार. तिथे जेवण झाल्यानंतर मग ह्या भाजून खाणार जायचा कार्यक्रम चालू होईल. हर काम करायचं ते खाली विचारतो का तिला? कोण विचारणार आहे? तर आज आम्ही भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहण सामाजिक संस्थाच्या माध्यमातून दिंडीच्या शिखरावर एक दिवसीय मोहिमेला आलोय. तर आमच्यासोबत गृहीता विचारे ही सुद्धा आलेली आहे. तर तिचं सांगायचं झालं तर तिने तिच्या वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची मोहीम पार केली. तिच्या वडिलांसोबत तिने ती सुरुवात कधीपासून केली? वयाच्या 8व्या वर्षापासून तिने सुरुवात केली. 8व्या वर्षापासून 6.5 6 हा मग त्या 8व्या वर्षामध्ये तिने माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलेला आहे. तर त्याचबरोबर तिने पुढे म्हणजे माउंट एव्हरेस्ट तिने 2022 मध्ये केले. त्याच्यानंतर तिने आफ्रिकेमधील माउंट किलिमांजारो हा शिखर सुद्धा सर केलाय. त्याचबरोबर तिने अजून देशाबाहेरील 2 मोहिमा सुद्धा केल्या. त्याच्यामध्ये एक मलेशियामधील माउंट किनाबालू शिखर आणि अझरबैजानमधील माउंट बाजार डुझू हे एक शिखर देखील केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील एकदम कठीण सुळका वजीर सुळका हा सुद्धा तिने सर केलेला आहे. तर तिने आतापर्यंत जवळपास 95 मोहिमा केल्या. तर एवढ्या लहान वयामध्ये तिने असे विक्रम प्रस्थापित केले. त्याच्यामुळे आपल्यासारख्या तरुण गिर्यारोहणासाठी एक आदर्श आणि एक रोल मॉडेल म्हणून ती आपल्याला समोर दिसते. तिच्याकडून तिच्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मोहिमेबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. तर माउंट एव्हरेस्टचा जो ट्रेक होता माझा पहिला बाहेरचा ट्रेक होता आणि पहिला थंडीतला. तिथे सगळे ट्रेक गरमीतले होते, गरमीत, आणि तिथे सगळी थंडी म्हणजे बेस पासूनच पूर्ण थंडी आणि थंडी तिथे सवय नसते. तर तिथे पहिले गेल्यावर आम्ही 2 दिवस तिथे थांबलो, थंडीची सवय करून घेतली आणि त्यानंतर आम्ही गाडीनी रामेछापला गेलो. 4-5 तास गाडीचा प्रवास होता. त्यानंतर आम्ही लुकलाला गेलो प्लेननी आणि लुकलाला तिथे आम्ही थांबलो आणि तिथे नाश्ता पाणी केलं आणि तिथून मग आमचा प्रवास चालू झाला. एव्हरेस्टसाठी चालायला चालू केलं. तर तिथे लुकलावरून आम्ही चालायला चालू केलं. 15 मिनिटं वगैरे चालल्यावर तिथे एक वायरचा ब्रिज येतो. तसे 4-5 ब्रिज आहेत वरती अजून, म्हणजे नदीवरनं क्रॉस करायला वगैरे तसे 4-5 ब्रिज आहेत. तर ते क्रॉस केल्यावर आम्ही पोचलो पाकडींगला. तिथे आम्ही थांबलो, रात्री झोपलो टी हाऊस मध्ये, तिथे टी स्टॉल मध्ये. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही नामचे बाजारला गेलो. पण नामचे बाजारचा जो होता तो सगळ्यात टफ हे होता, कारण की ते खूप स्टीप होतं, म्हणून ते खूप टफ होतं. त्याला आम्हाला साधारण 7-8 तास लागले तिथून नामचे बाजारला जायला. मग तिथून नामचे बाजारला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथेच थांबणार होतो, कारण की ते थोडं जास्तच हाय अल्टिट्यूड वरती आहे, म्हणून तिथे थोडं सेटल व्हायला, म्हणून तिथेच आम्ही 1 दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी आरामात उठलो, मग तिथेच फिरलो आणि तिथून मग पुढे निघालो. त्यानंतर पुढे निघायला इझी होतं, जास्त पण टफ नव्हता रस्ता. त्यानंतर एकदम दगडांचा रस्ता होता, जसा आता इथे येताना होता तसा रस्ता. आणि मग तिथून आम्ही फोंगी ठेंगाला गेलो, तिथे आम्ही थांबलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो, पण साधारण सकाळी. आणि सकाळी माझ्या बहिणीला उलट्या होत होत्या, म्हणजे हाय अल्टिट्यूड स्नीकनेस. हो, मी पप्पा बहीण. तर बहीण मग तिथंच ती थांबली हाय अल्टिट्यूड सिकनेस मुळे. थोडा वरती गेलेलो, बट तिथून परत तिला आम्ही फोंगी टेंगाला आलो आणि तिथे आम्ही 1 दिवस परत थांबलो अजून बघायला की तिला अगर नीट झालं तर ती येईल आमच्यासोबत. बट ती मग नंतर तिथेच थांबली. मी आणि पप्पा मग पूर्ण वरती गेलो आणि मग नेक्स्ट स्टॉपला जाऊन थांबलो. त्यानंतर परत उठलो. असे पुढे त्याच्यावरून असे 4-5 स्टॉप होते, तसं गेलो आणि मग लास्ट स्टॉप गोरखशेपला पोहोचलो. तिथे रात्री उठून चालू केलं, म्हणजे लवकर सनराईजला तिथे पोहोचू. रात्री 4-5 वाजता स्टार्ट केलं आणि मग त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पला सकाळी पोहोचलो. किती वाजता? 9-10. म्हणजे किती 5 पासून परत लास्टच्या दिवशी 4 किती किलोमीटर होता पूर्ण? ते 5364 मीटर्स मध्ये 5364 मीटर्स. काही त्रास वगैरे झालेला नाही? मला तर नाही, फक्त माझ्या बहिणीला झालेला. अच्छा, मला पप्पांना चांगला अनुभव आहे तिथला. खूप चांगला, मस्त. थोड्या वेळाने वरतून हेलिकॉप्टर जात आहेत, बाजूनी बैल जात आहेत, याक जात आहेत, हे चालू होतं.
लीक्स वगैरे बघितले का काय? लेक रिव्हर ब्रिज मी बोलली ना, तर म्हणजे दर स्टॉप नंतर लाईक एक मोठा वायरचा ब्रिज येता. मग त्या वायरच्या सर्वात ब्रिज जास्त कुठल्या ट्रॅक मध्ये आनंद आला? महाराष्ट्रात तर नवरा नवरीला. अच्छा. तिथे तो टेक्निकल पहिला होता आणि तिथे ते झिपलाईन होतं, त्याच्यामुळे तो जास्त मजा आली. आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर एव्हरेस्ट बेस कॅम्प. आणि आउट ऑफ इंडिया? आउट ऑफ इंडियाच आणि तो हा साऊथ आफ्रिकेचा किल्लीमांजारो कसा आहे? तो म्हणजे ठीक होता, म्हणजे तिकडच्या माणसालाच बघून इतकं घाबरायला होत होतं. अच्छा. इतकी लंबे लंबे माणसं होती, म्हणजे इतकी उंच माणसं आणि विंचूशी होती, असं बघायला लागायचं. आणि म्हणजे ते काळोखात दिसायचंच नाही. म्हणजे माझ्या फक्त डोळे दिसायचे? डोळे सुद्धा नाही. माझ्या त्या फायनल फोटोच्या वेळेला एक माणूस तिथे ब्लॅक जॅकेट घालून, ब्लॅक कपडे घालून, ब्लॅक शूज घालून दिसायलाच नको. तिथे बसलेला आणि दगड ब्लॅक होता. त्याचा अर्थ असं बसलेला माझ्या फोटोमध्ये तो दिसला पण नाही. नंतर एकदम असं जवळून बघितलं तेव्हा कळायचं इथे माणूस पण बसला. म्हणजे तो फोटोमध्ये दिसतच नव्हता. व्हेरी गुड. नाही मलेशियाचा काय एक्सपिरियन्स होता? तिकडचं लाईक ते पूर्णच एक हे होता, खूप स्टीप. जसं आता इथे येताना चढायला होतं ना, तसं पूर्ण स्टार्ट पासूनच, नॉट स्टार्ट बट आधी असं होतं आणि नंतर पूर्ण तसंच स्टीप होतं. जाऊ दे, आपण आता सोडू. आता आजचा अनुभव सांग आम्हाला, काय वाटलं तुला? आमच्या बरोबर येऊन तुला खूप मजा आली. कसं वाटलं? मजा आली, आमचा ग्रुप कसा वाटला तुला? खूप मस्त एंटरटेनमेंट. आता मग परत येणार का नाही आमच्या जोडीला? येणार नेक्स्ट टाइम तिथे पण जाणार. फिक्स असं दर मंथला आम्ही जातो, दर मंथला येणार. पक्का तुम्ही काय येईल तर मी येईन. हा ना, येणार ना? येणार ना? तू येणार तर तिला घेऊनच जाणार आम्ही. हा पक्का ना येणार? हा मग मी येणार. चालेल चालेल. खूप खूप अभिनंदन तुझे, आणि तुला पुढच्या प्रवासाच्या आमच्या भटकंती शैलीच्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. छोट्या वयापासून इकडे बघा जरा, त्यांचे पप्पाचे पण अभिनंदन, कारण त्यांनी छोट्या वयापासून एक त्यांच्या डॉटरला एवढं चांगलं ट्रेनिंग दिले, सपोर्ट केला एवढा. वातावरण नक्कीच एकदम नक्कीच. म्हणजे एक नेचर कारण आजच्या जमान्यामध्ये सगळी मुलं मोबाईल मध्ये बिझी असतात, आणि ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण केली, त्याच्याबद्दल तिच्या वडिलांचं पण अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. तर जसं आपण बघतोय का ती मुलगी एवढं सर वगैरे केलं, त्याने एवढे माउंटेन्स चढलेली आहे, ते त्याचा पालकांचा खूप मोठा रोल असतो. तर म्हणजे आम्हाला आता आमचे अध्यक्ष रवीश ठाकूर आणि सॅम पाटील यांच्या थ्रूने आमचं म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी पहिली ट्रेक केलेली आहे माझी पेपची ट्रेक, पण ती त्यांच्या दोघांच्या मुले शक्य झाली ती. आणि त्या दिवशी मी बोललो होतो का मी परत कधीच येणार नाही, पण असा एक त्याच्यानंतर असं कधीच नाही झालं का मी कुठे जाणार नाही. सर्व उलट मला सांगतात एवढा जाडा असून तू चढतो वगैरे. मी लास्टला राहतो पण मी चढतो, कारण माझी आवडच निर्माण झालेली. आणि आमचे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा आदर्श घेऊनच आपण पुढे जातोय, आणि असंच आम्हाला ट्रेक करायचे आहे. तुम्ही पण या सर्वजण आम्हाला साथ द्या. खूप मजा येते. तुम्हाला वाटत असेल त्रास होतो, पण जेव्हा एकदा वरती चढलो ना, काही थकवा होत नाही, आणि जो व्ह्यू असतो, जो अनुभव असतो, तो तुम्हाला पूर्ण आयुष्याचा अविस्मरणीय अनुभव भेटतो तुम्हाला. धन्यवाद. भटकंती सह्याद्रीची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. अशा प्रकारे आमच्या टीमने बिंडी या सर्वात उंच शिखराच्या टेकडीवरील झाडावर तिरंगा फडकावला आहे. सगळं येते, तू बोल बस कसं बोला तसं बोल, याच्यात सगळं रेकॉर्डिंग होते. हा सगळं रेकॉर्डिंग होते. मस्त झेंडा बांधला, काय एक नंबर झेंडा फडकते रे. अरे वा, बिंडीवर काय घोडबंदरच्या शिखरावर, एव्हरेस्टवर घोडबंदर रोड ध्वजारोहण केल्या. सर्वोच्च शिखर घोडबंदर रोड. हा सर्वोच्च शिखर बिंडी शिखर. हा घ्या चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आत्ता आम्ही काही जण कार्पादेवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत.
आम्ही आता जिथं सर्वात जास्त कोकमाची झाडं आहेत अशा ठिकाणी पोचलो आहोत. कसं आहे आंबटलाय हे दाखव मला दे थोडासा मार वर्षी जेव्हा दादा आपण विदाऊट खालेला या सगळ्या तुम्हाला चक्कर येत आहे उलट्या होतात. सगळ्यांचं कनेक्शन आहे. कारपा देवीवर भटकंती सह्याद्रीचा नारळ फुटत आहे आणि पूजा नयन तुरे करत आहे. खूप प्रसन्न वाटते एकदम. खूप 3-3.5 वर्षानंतर आलोय. जेव्हा पण इथं येत असते का देवीला, म्हणजे ही कसं आहे ना, गौल देवावर भरपूर लोक जातात, पण कारफा देवी जवळ खूप ठराविक जण आहेत जी येतात, कारण की थोडासा रिस्की पॅच पण आहे. तर इथं मी फर्स्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा मी जवळपास अर्धा तुम्हाला सांगितलं होतं ते, पण तिथं झोपायला पण जागा आहे, गुफा आहे. पण देवीजवळ नव्हता पोचला. पोचलो होतो, पोचलेला का? पावसाळ्यात आलो होतो. आता तरी किती वर्षानंतर आले? हे मी 3 वर्ष आधी येऊन मग मी तर 49 वर्षानंतर आलो. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी एकदा 2019 मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा पण 1-2 वेळा आलेलो आहे. ही आमची दुसरी टीम. कुठं गेले ते कुठं आहेत? हे दिसतात का ते काय सर? ते मागचे दिसतात का? नाही दिसणार. देवीच्या मंदिरात खूप गर्दी झालेली आहे. तर आमचे दुसरे मागे सांगले गर्दी करू नका ना. हरेश काय हरेश काय करायचंय? गर्दी नका करू ना. काय गर्दी नाही करू. लाईनला गर्दी जास्त झालेली आहे बोलते. जरा सावकाश. फुलं भेटले का तुम्हाला? फुलं म्हणजे आता इथून धरण पण दिसतोय, पानकाड्यात धरण दिसतोय. हे नाहीये लोढा नाही, हे गोदरेज आहे. नाही ते गोदरेज आहे. मेट्रोचा स्टेशन आहे. ओला नाही गायमुख या भाईंदरपाडा स्टेशन. फोडला सरांनी नारळ फोडलेला आहे. त्याच्यात ते स्पीकर चालू. नयननी पूजा केलेली आहे आणि सरांनी नारळ फोडलेला आहे. व्हिडिओ चालू करते. हो, भटकंतीची टीम पूर्ण इथं पोचलेली आहे. दर्शन घेत आहे. गर्दी असल्या कारणाने जरा लाईन लाईत सर्व. परत रिटर्न जाता. हे सर्वात हार्ड ठिकाण आहे जिथे उभे राहायलाही जागा नाही. खाली खोल दरीही आहे. त्यामुळे सर्वजण काळजी घेऊन एक दर्शन घेत होते. आता थोडी विश्रांती करत आहोत आणि आता आपल्याला समोर सर्व जंगल डोंगर दर्या असे दिसत आहेत. आमचे दर्शन व विश्रांती झाल्यानंतर आमची बाकी मंडळी होती तिथे आम्ही पोचलो. आता आम्ही सर्वात शेवटी जिथे गौलदेव आहे तिथे जायला सर्वजण निघालो आहोत. कधी हा डुकरांची गौलदेवाचा रस्ता काय भेटत नाही. आता आम्ही थोडा रस्ता चुकल्या कारणाने त्यामुळे आम्हाला गौलदेवाशी पोचण्यासाठी वेळ होत आहे आणि आमच्या जवळ सर्वांच्या जवळचा पाणीही संपत चाललेला आहे आणि ऊन असल्या कारणाने तहानही लागत आहे. समोर आपल्याला मुंग्यांचे छान असे घरटे दिसत आहेत. शेवटी खूप प्रयत्नानंतर आम्ही गौलदेवाशी पोचलो आहोत. हा आहे गौलदेवाशी जाणारा मार्ग आणि त्या मार्गावर आम्ही चाललो आहोत. गौलदेव ना. त्याला शेवटी गौलदेवपर्यंत पोहोचलो. आता फक्त गौलदेवाचं दर्शन कोण कोण घेते. पुढे आपल्याला गौलदेवाच्या शेवटच्या टोकावरील झेंडा दिसत आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व जाणार आहोत.
इथून छान असा नजारा पाहायला मिळत आहे. हिरवीगार झाडे, घनदाट जंगल हे पाहून सर्वांचे मन स्वर्गमय झाले आणि सर्वांचा थकवाही दूर झाला. आता आम्ही गौल देवाशी पोहोचलो आहोत आणि गौल देवाचे दर्शन घेत आहोत. नाही जे ना आम्ही तयार होतो काय माहिती नाही. ते आहेत कौलदेव. 49 वर्षानंतर गौलदेव आले ना. जेवायला कुठं आले बघ ना. एकदम मस्त पैकी टेकडीवर कधी जेवायला भेटेल कसं बघ. जना बसले, नंतर हरीश बसलाय आणि आमचे आता सरांना दाखवता बा. सरांना सोडून करतो पण हे सरांनी येता येता पराक्रम पण थोडंसं केलंय. काठी काढायला गेलं. आम्ही गौल देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथेच बाजूला भूक जास्त लागल्या कारणाने जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर हरेश ठाकूर आणि कैलास पाटील सर यांनी गौल देवाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. आजूबाजूला सुकलेला गवत, झाडे काढण्यास सुरुवात केली. ना एवढा साफ, एवढा का पूर्ण साफ झाला ना. तो फुल द्या, फुल दे. अशा प्रकारे स्वच्छ केल्यानंतर आम्ही जिथे झेंडा शेवटच्या टोकाला आहे तिथे जायला निघालो. झेंडे अरे जवळच आहे झेंडा, कुठं लांब आहे. इथे सर्व एकत्र जाऊ शकत नाही. इथे एकाला त्या झेंड्याजवळ जायला लागतं. आता आपण गौलदेवाच्या एकदम टोकाला पोहोचलो ना. गौलदेव टोकाशी आपण सगळे झाडं बघत आहोत, जंगल डोंगर. आणि सर आणि जना लाशा टोकावर झेंड्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि गेले, पोचले पण. त्यानंतर हारेश सर काय करतो काय माहिती, मग सांगायलाच नको. कुठल्या डगरावर चरला, ये बाबा ये बस झाला, ये नको जे तू तू सगळ्यात मोठा ट्रॅकर ये, लवकर ये बाबा. काय ते दरी, काय ती झाडे आणि काय हा चिंचेचा झाड. हा काय काय ना हाटील नाही भेटलं आपल्याला. काय ते निंगुठे. अशा ठिकाणी आपण गौल देवाला भेटायला आलो आहे, दर्शन घ्यायला आलोय. आता दर्शन घेऊन झालंय. आता रिटर्नचा परतीचा मार्गाला आता मी सुरुवात करतो. गौल देवाशी येताना दुसरा मार्ग होता आणि परत जाण्यासाठी आम्ही दुसरा मार्ग पकडला आहे. त्या मार्गाने आम्ही जायला निघालो आहोत. हा ना पोराई साफसफाई केली बघ ना मस्त. एवढा एरिया साफ केला पूर्ण सगळा याने भरलेल्या पत्रावली कचऱ्याने भरलेला. प्लॅस्टिकच्या बॉटल. छान मुलांनी कामं केलं, एक नंबर. सर्व दर्शन घेऊन झाले, जेवण वगैरे झाले. आता आम्ही सर्वांनी परतीचा मार्ग पकडलेला आहे. चल आम्ही सर्व आता केलनीच्या पाण्याजवळ येऊन पोहोचलो आहोत. चेलनीचे पाण्यावर आहे. चेलनीचं पाणी आले सध्या. त्या टँकर भरल का बघतोय. इथे केलनीचे झाडे जास्त असल्या कारणाने या ठिकाणा केलनीच्या पाण्याची जागा असे संबोधले जाते. सर्व काही झाल्यानंतर रानमेवा घेऊन झाल्यानंतर सर्व दर्शन झाल्यानंतर शेवटी आम्ही जिथे छोटा डॅम आहे त्या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहोत आणि आमचा थकवाही दूर करत आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.